मुक्ताईनगरमध्ये बिबट्याचा थरार, आमदारांच्या पुढाकाराने वनविभागाची यशस्वी कारवाई। मुक्ताईनगर शहरातील विश्रामगृह परिसरात बिबट्या आढळल्याने रविवारी मोठी खळबळ उडाली। एका शेतकऱ्याने बिबट्या दिसल्याची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ पोलीस व वनविभागाशी संपर्क साधत यंत्रणा सतर्क केली। माहिती मिळताच पोलीस, वनविभाग, नगरपालिका तसेच एसटी महामंडळाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी सुमारे काही तास प्रयत्न सुरू होते। या दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। विशेष म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली। ते बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते आणि नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत होते। त्यांच्या पुढाकारामुळे सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधला गेला। दीर्घ प्रयत्नांनंतर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले। या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून एकटे बाहेर न जाणे व बिबट्या दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुक्ताईनगर। गेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चारणाऱ्या व्यक्तीला दिसला। त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापाशी जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही। आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे। बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जर पाथ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे। तो सध्या बेशुद्ध करून इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। परत बिबट्या जे आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचे। एकटे दुकट्याने बाहेर पडायचं नाहीये, खाली बसून शौचास वगैरे जायचं नाहीये। तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे। या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झाले नाही, कोणी जखमी वगैरे काही नाही। आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तो आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते। आलो त्यावेळेस तो एकदम समोर दिसला, त्या कारणाने मग सर्व मशागत करत होते। आपला माणुसकी म्हणून आपलं काहीतरी एक काम होतं की आपण मदत करावी, म्हणून त्यासाठी मी पण एक आपल्या एसटी महामंडळाच्या तर्फे का होत नाही असं का समजत नाही, त्या हिशोबाने का होत नाही मी मदत करण्यास जाऊ। आपलं काय नाव? माझं नाव सूरज भागवत सोनवणे। शहरातील बसस्थानक परिसर आणि या बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। चंद्रकांत पाटील हे देखील या